बडबड करण्यापेक्षा आपलं मोजकच बोललेलं बरं. निवडून आणले. जगद्गुरु जगद्वंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम त्रिवार अभिवादन करते. आज मामांचा पुण्यनिमोजनाचा कार्यक्रम आहे. आज सगळ्यांनी मेलेल्या माणसाबद्दल चांगले बोलायचे. भले जिवंत असताना आपण त्यांना वाईट बोललेलो असतो. तसं तर माझा त्यांना वाईट बोलायचाही संबंध कधी आला नाही. कारण लहानपणी मी जेवढे धामणगावला यायचे त्या आजी वारल्यानंतर बंदच झाले. पण लहानपणाचे जे त्यांच्यासोबतचे क्षण मला आठवतात ते मला इथे नक्कीच नमूद करावेसे वाटतं. मामांचा स्वभाव हा फारच फटकळ होता. जे मनात असायचे तेच ओठावर. प्रज्ञा, शील, करुणा. प्रज्ञा म्हणजे विद्वत्ता, शील म्हणजे चारित्र्य आणि करुणा म्हणजे दुःखाची बद्दल दाखवलेली दया. प्रज्ञा, शील, करुणा हे तथागतांचे त्रिरत्न. मामा जरी शिकलेले नव्हते, अशिक्षित असले तरी त्यांच्या शील हे खूप खोलवर रुजलेले होते. रुजलेलेच नव्हते तर ते आचरणातही आणत होते. मुलींनी इकडे तिकडे बघणे, मुलांशी बोलणे हे त्यांना कधीच आवडले नाही. फॉरवर्ड जमाना झाला आहे त्याच्या नावाखाली लोक काही खपवतात. पण एक अशिक्षित माणूस आपल्याला शील कसे जपावे हे नकळत शिकवतो. आणि माझ्या लहान मनावर म्हणा किंवा बुद्धीवर म्हणा ते कोरलं जातं. म्हणजे अशिक्षित माणूसही शिक्षकाची भूमिका नकळत पार पाडतो. हीच तर भारतीय संस्कृती आहे ना. एक भारताला त्याच्या संस्कृतीवरूनच तर ओळखले जाते. एकनिष्ठ कसे राहावे आणि मरेपर्यंत आपल्या चारित्र्यावर एकही शिंतोडा उडून घेऊ नये एक अडाणी माणूस आपल्याला शिकवतो. आपण त्रिसरण पंचशील म्हणतो. प्रत्येकाला त्याचा अर्थ माहीत असणार आहे. आपण किती त्याप्रमाणे वागतो. पण एक अशिक्षित माणूस आपल्याला त्रिसरण पंचशील कसे अंगीकारावे ते शिकवतो. कदाचित त्याचा अर्थही त्यांना समजत नसेल. पण जसे की निंदा नालस्ती करू नये. त्यांना काही पण बोलायचे असल्यास तोंडावरच बोलायचे. पाठीमागे क्वचितच बोलायचे. कधी दारू पिणे नाही की अंमली पदार्थ घेतले नाही. मी त्यांच्याशी म्हणजे लहानपण सोडले तर बोललेलेच नाही. कॉन्टॅक्ट पण राहिला नाही. पण लहानपणी जे माझ्या मनावर भिडलं ते माझ्या कायम लक्षात राहिलं. माणसाने नेहमी शिकत राहिलं पाहिजे. आपण खूप विद्वान आहोत हे कधीच समजू नये. मामाशी मी जरी बोलले नव्हते पण कधी कोणत्याही कार्यक्रम दरम्यान मामा भेटले तर मी फक्त परीक्षण करायचे आणि मला नेहमी ते वेगळेच वाटायचे. खरं म्हटलं तर ते जिवंत असताना त्यांच्याशी बोलायला पाहिजे होते. पण माणसाची प्रवृत्तीच असते ना की जिवंत असता पायी तुडविता मरता खांद्यावर ती जगाची रीत असते. जिवंत असताना वाईट बोलणे आणि मेल्यानंतर तो खूप चांगला होता, खूप फलाना होता, ढिमका होता. मी माणूसच आहे ना. मी तरी त्याला अपवाद कसं असेल. खरं म्हटलं तर मी त्यांच्या फुटकळ स्वभावामुळे त्यांच्याशी बोलत नव्हते, बाकी काही नाही. तसं बघायला गेलं तर मी खूप रिझर्व पर्सन आहे. मी स्वतःला रिझर्वच ठेवते. मी सोशलाइज जास्त होत नाही. मला माहीत आहे प्रत्येक माणूस हा वेगळा आहे, स्वभाव वेगळा आहे. मामांसारखे मला फुटकळ बोलता येत नाही. मग मी शांत राहणंच पसंत करते. माझ्याकडे मामांच्या जास्त आठवणी नाही आहेत. ज्या होत्या त्यांना उजाळा देऊन झालाय. मामा जेथे कुठे असतील तेथे त्यांना शांती लाभो. मला येथे आवर्जून म्हणावंसं वाटतं की कुणीच कुणाचं नसतं. एकटंच जीवन जगायचं असतं. वाटलंच तर सोबत घ्यायचं असतं. कारण मनात आलं तेव्हा सोडता येतं. जीवनाच्या या वाटेवर सुख दुःखाची किंमत शून्य येते. जीवन आणि मृत्यूमध्ये एका श्वासाचं अंतर आहे. हसत हसत जगावं लागतं आणि जगण्यासाठी सुद्धा किती मरावं लागतं. ते असो, पण मला इथं आपले मायबाप डॉक्टर बाबासाहेबांचे आवर्जून नाव घ्यायचे आहे. आपल्यामध्ये जे सामर्थ्य, स्वातंत्र्यता ज्या महान पुरुषाच्या विचारामुळे आणि संघर्षामुळे आली आहे, आपण या घडीला त्यांचे नाव घेतले नाही तर गद्दारी ठरेल. कारण माझ्यासारख्या सामान्य अतिसामान्य व्यक्तीला लीडर आणि निरपेक्षपणे बोलण्याचे सामर्थ्य ज्याच्या लिखित आणि मौखिक पुस्तकांच्या म्हणजेच त्यांच्या विचाराने आणि शब्दाने मिळते. आपल्याला कुठेही कसेही बोलायचे स्वातंत्र्य त्यांच्या लिखित संविधानाने मिळते. अशा महान पुरुषाला मला त्रिवार अभिवादन. जय भीम, जय भारत. परत एकदा जाता जाता म्हणजे थांबता थांबता आजची विस्कळीत झालेली परिस्थिती बघता कधी बरसतील मेघ धरणीवर, कधी पडतील फुले आणि कधी उमटतील या धरणीवर भीमा तुझी पावले. सुज्ञास अधिक न सांगणे. गरज आहे, नितांत गरज आहे परत बाबासाहेब जन्माला येण्याची. जय भीम, जय भारत.
यानंतर सदाशिव भाऊ रोकडे हे आदरांजली अर्पण करतील.